नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे जे प्रश्न आहेत ते गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीमधून आपण घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. या ठिकाणी प्रश्न आहे बघा, कोणती नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? गेल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचे बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, नर्मदा. ठीक आहे, नर्मदा ही जी नदी आहे ती बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही. आता या ठिकाणी नर्मदा ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे आणि जी अरबी समुद्रास मिळते. ठीक आहे, अरबी समुद्रास मिळते. हिचा उगम मध्य प्रदेशमधील अमरकंटक या ठिकाणी होतो. ही खचदरीमधून वाहणारी नदी आहे. हा प्रश्न विचारला जातो बघा, खालीलपैकी कोणती नदी खचदरीमधून वाहते? तर नर्मदा ही नदी खचदरीमधून देखील वाहते. सोबतच तापी नदी देखील खचदरीमधून वाहते बघा. नर्मदा नदीची लांबी जर विचारली तर 1312. ठीक आहे, गाडीचा नंबर असतो 1312, लक्षात ठेवायचे. 1312 किलोमीटर लांबी आहे नर्मदा नदीची. ठीक आहे, महत्त्वाची नदी आहे, पश्चिम वाहिनी विचारलेली आहे खूप वेळेला. या ठिकाणी गंगा आहे बघा, भारतातील सर्वात लांब नदी 2525 किलोमीटर एवढी तिची लांबी आहे भारतामधील. ठीक आहे, गंगोत्री या ठिकाणी उगम होतो उत्तराखंडमध्ये. ही बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. ठीक आहे, गंगा नदी. त्यानंतर यमुना ही नदी जी आहे ती उत्तर प्रदेशमधील प्रयागराज या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते. ठीक आहे, आणि गोदावरी ही जी नदी आहे ती बंगालच्या उपसागरास मिळते. ओके, गोदावरी नदीचा उगम आपल्या नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाईल जी या व्हिडिओवरील तुमची परीक्षा असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो किंवा साजरा केला जातो? तर दरवर्षी 1 मेला. ठीक आहे, 1 मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो का? तर 1 मे 1960. ठीक आहे, 1960 रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झालेली. हा प्रश्न खूप सोपा असला तरी दर वेळच्या भरतीमध्ये हा विचारला जातो, कन्फर्म विचारला जातो. ठीक आहे, आता जो लढा दिला संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा दिला होता त्यामध्ये एकूण किती हुतात्मे झाले होते कमेंट करून सांगायचे. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? किती आरे आहेत? एकूण 24. ठीक आहे, एकूण 24 आरे आहेत अशोक चक्रामध्ये. हे जे अशोक चक्र आहे ते मौर्य सम्राट अशोक याच्या सारनाथच्या स्तंभावरून घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, सारनाथचा स्तंभ कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये. ओके, हा प्रश्न देखील विचारलेला आहे. सारनाथच्या स्तंभावरून घेतलेला आहे आणि सारनाथ हे ठिकाण जे आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. याच्यामध्ये 24 आरे आहेत, ज्याचा अर्थ आहे 24 दिवसाचे 24 तास आणि मानवाचे 24 गुण. ठीक आहे, 24 आऱ्यांचा अर्थ लावला जातो दिवसाचे 24 तास आणि मानवाचे 24 गुण. ठीक आहे, सारनाथ उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? जोड्या आहेत बघा, मराठी भाषा दिन 21 मार्च, राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, जागतिक महिला दिन 8 मार्च आणि कारगिल विजय दिन 26 जुलै. यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची आहे पहिली, मराठी भाषा दिन 21 मार्च. ठीक आहे, कारण मराठी भाषा दिन जो आहे तो दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. ठीक आहे, 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा केला जातो का? तर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त. कुसुमाग्रज म्हणजे कोण? तर विष्णू वामन शिरवाडकर किंवा वि.वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषा दिन साजरा केला जातो. याची सुरुवात झाली होती 2013 पासून. ओके, बाकी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा होतो. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्चला साजरा होतो. कारगिल विजय दिन भारतात 26 जुलैला साजरा होतो. त्यानंतर प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता आहे किंवा असतो? तर उत्तर असणार आहे त्वचा. ठीक आहे, त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. त्यानंतर प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास खालीलपैकी काय म्हटले जायचे? काय म्हटले जायचे? बारगीर. ठीक आहे, बारगीर म्हणजे काय? असं सैनिक
ज्याला शासनाकडून घोडे, शस्त्रे आणि रसद पुरवली जात असे. ठीक आहे, याला बार्गी रसम म्हटलं जायचं. त्यानंतर प्रश्न आहे, गांधीजींनी केलेल्या चळवळी बाबत योग्य जोडी ओळखायची आहे. चळवळी आहेत बघा, चंपारण्य सत्याग्रह 1923, खेडा सत्याग्रह 1916, भारत छोडो चळवळ 1944, असहकार आंदोलन 1920. काय उत्तर असणार आहे? तर असहकार चळवळ 1920. योग्य जोडी ओळखायची आहे म्हणून योग्य जोडी आहे असहकार आंदोलन 1920. हे आंदोलन 1920 मध्येच सुरू झालेलं होतं. आता या ठिकाणी चंपारण्य सत्याग्रह आहे तर बघा 1923 नसून 1917 साऊथ आफ्रिकेवरून परत आल्यावर पहिला सत्याग्रह केला होता 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह. त्यानंतर खेडा सत्याग्रह आहे 1916 नसून 1918ला करण्यात आलेला होता. ओके. आणि भारत छोडो चळवळ जी आहे ती 1944 नाही तर 1942ला मुंबई येथून सुरू झाली होती. मुंबई हे ठिकाण देखील विचारलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजली जाते? कोणत्या? तर बघा फॅदम. ठीक आहे, परिमाण जर विचारलं तर फॅदम आणि उपकरण जर विचारलं तर फॅदोमीटर. ओके. समुद्राची जी खोली आहे ती फॅदम या परिमाणात मोजली जाते. आता एक फॅदम म्हणजे किती? तर 6 फूट. ठीक आहे, 6 फूट. एक फॅदम म्हणजे 6 फूट किंवा 1.83 मीटर. ठीक आहे, हे देखील विचारलेलं आहे परीक्षेमध्ये. उपकरणाचं नाव मी सांगितलेलं बघा फॅदोमीटर. ठीक आहे, हे सोनार तंत्रज्ञानावर आधारित असतं. ठीक आहे, उपकरण सोनार तंत्रज्ञानावर आधारित आहे. आता या ठिकाणी नॉटिकल मैल आहे, गेल्या वर्षी हा देखील प्रश्न विचारलेला आहे. एक नॉटिकल मैल म्हणजे किती मीटर असा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षी. तर 1852 मीटर. ठीक आहे, 1852 मीटर असते बघा एक नॉटिकल मैल. नॉटिकल मैल म्हणजे काय? सागरी मैल. ठीक आहे, एक सागरी मैल म्हणजेच एक नॉटिकल मैल. ठीक आहे, सागरी मैल हा जमिनीवरील मैलापेक्षा जास्त असतो. ओके. आता जमिनीवरील जो मैल असतो तो साधारणतः 1.6. ठीक आहे, 1.6 किलोमीटर एवढा असतो म्हणजेच 1600 मीटर. ठीक आहे, जवळपास 1600 मीटर असतो जमिनीवरील मैल आणि सागरातील एक मैल असतो 1852 मीटर. ठीक आहे, या ठिकाणी यार्ड आहे बघा, यार्ड म्हणजे 0.9144 मीटर. ठीक आहे, 0.9144 मीटर किंवा 3 फूट म्हणजे एक यार्ड. त्यानंतर प्रश्न आहे, मुघल बादशहा हुमायूनचा पराभव कोणी केला? कोणी केला? शेरशाह सुरी. ठीक आहे, शेरशाह सुरी याने मुघल बादशाह हुमायून याचा पराभव केला होता. सुरीने 1539. ठीक आहे, सुरीने 1539 मध्ये चौसाची लढाई व 1540 मध्ये कनौज किंवा बेलग्राम युद्धामध्ये हुमायूनचा निर्णायक पराभव करून त्याला भारताबाहेर जाण्यास भाग पाडले. ठीक आहे, हुमायून हा मुघल साम्राज्याचा दुसरा सम्राट होता. ठीक आहे, पहिला बाबर, दुसरा हुमायून, तिसरा अकबर. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मायकेल फॅराडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? हा संबंधित आहे बघा सममूल्यभार. ठीक आहे, सममूल्यभार सर्व प्रश्न गेल्या वर्षी विचारलेले आहेत. फॅराडेचा विद्युत अपघटनाचा दुसरा नियम सांगतो की जेव्हा समान विद्युत प्रभार वेगवेगळ्या विद्युत अपघटनी द्रावणांतून प्रवाहित केला जातो तेव्हा इलेक्ट्रोडवर जमा होणाऱ्या किंवा मुक्त होणाऱ्या पदार्थांचे वस्तुमान त्यांच्या रासायनिक समतुल्य भाराच्या प्रमाणात असते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता? बऱ्याच जणांना मराठी ऋतूच माहीत नसतील तर बघा या ठिकाणी उत्तर असणार आहे शरद, हेमंत, शिशिर. ठीक आहे, आपल्याला मराठी महिने देखील माहीत नसतात आणि मराठी ऋतू देखील माहीत नसतात. या ठिकाणी एकूण 6 मराठी ऋतू आहेत बघा, 6 मराठी ऋतू आहेत. कोणते आहेत बघा? पहिला आहे वसंत, दुसरा ग्रीष्म, तिसरा वर्षा, चौथा शरद, पाचवा हेमंत, सहावा शिशिर. 6 लक्षात ठेवायचे आहेत. ज्यांना 12 महिने माहीत असतील मराठी महिने कमेंट करून सांगायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, चॅट GPT काय आहे? तर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे. आता हा जो AI आहे चॅट GPT हा अमेरिकन ओपन AIने विकसित केलेला आहे. ठीक आहे, अमेरिकन ओपन AIने हा विकसित केलेला आहे. उत्तर असणार आहे बघा AI.
त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांचा पदावधी डॅश डॅश इतका असतो. किती असतो? 6 वर्षे. ठीक आहे. 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत यांचा कालावधी असतो. कोणाचा? लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य. ओके. आता UPSC, ठीक आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ठीक आहे, तर याचे अध्यक्ष सध्या कोण आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोण आहेत बघा? डॉक्टर अजय कुमार. ठीक आहे, सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजय कुमार. UPSCची जी स्थापना आहे ती 1926 मध्ये झाली होती. ठीक आहे, UPSCची स्थापना 1926 मध्ये झाली होती. पहिले अध्यक्ष होते सर रॉस बार्कर. ठीक आहे, सर रॉस बार्कर हे UPSCचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? चंदीगड. ठीक आहे, चंदीगड शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, कसारा घाट म्हणजेच डॅश डॅश होय. काय होय? तर थळघाट. ठीक आहे, कसारा घाटाला थळघाट म्हणूनही ओळखलं जातं. या ठिकाणी बोरघाट म्हणजेच खंडाळा घाट, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मेघालयची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? कोणती आहे? शिलाँग. ठीक आहे, शिलाँग ही मेघालयची राजधानी. पूर्वेकडील जी राज्य आहेत बघा त्यांची राजधानी बऱ्याच वेळेला विचारली जाते. मेघालयची राजधानी आहे शिलाँग. या ठिकाणी इम्फाळ कोणाची राजधानी आहे? मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. ठीक आहे. त्यानंतर एजवाल कोणाची राजधानी आहे? मिझोरमची राजधानी आहे एजवाल. गांधीनगर आहे गुजरातची राजधानी. त्यानंतर प्रश्न आहे, ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आलेला आहे? तर हा विशाखापट्टणम या रेल्वे स्थानकावर तैनात केलेला आहे ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट. ठीक आहे, आता भविष्यात सगळीकडे आपल्याला रोबोटच दिसणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा, चंद्रकांत लहरिया. ठीक आहे, चंद्रकांत लहरिया यांना विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये कोणत्या राज्याचा चित्ररथ अव्वल ठरलेला आहे? आपल्या महाराष्ट्राचा. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्राचा जो चित्ररथ आहे तो पहिल्या क्रमांकात पटकावलेला आहे. त्यांनी थीम काय होती आपल्या महाराष्ट्राची? तर गणेशोत्सव. ठीक आहे, आत्मनिर्भरतेचे प्रतीक गणेशोत्सव ही आपल्या महाराष्ट्राची चित्ररथाची थीम होती आणि पहिला नंबर पटकावलेला आहे. दुसरा जर विचारला तर जम्मू काश्मीरने पटकावलेला आहे. तिसरा केरळच्या याने चित्ररथाने पटकावलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनलेले आहेत? तर शेख जोआन बिन हमद अल थानी. ठीक आहे, शेख जोआन बिन हमद अल थानी हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. हे कतार या देशाचे आहेत. ठीक आहे, कतार या देशाचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी शिलालेख कला कोणत्या देशात आढळली आहे? इंडोनेशिया. ठीक आहे, इंडोनेशिया देशामध्ये जगातील सर्वात जुनी शिलालेख कला आढळली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क कोणी सुरू केलेले आहे? अनिल चौहान. ठीक आहे, आपले CDS आहेत बघा, CDS अनिल चौहान यांनी सुरू केलेले आहे. दुसऱ्या क्रमांकाचे CDS आहेत हे भारताचे. पहिले होते बिपिन रावत. त्यानंतर प्रश्न आहे, 25व्या भारत रंगनाट्य महोत्सव 2026चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? नवी दिल्ली. ठीक आहे, नवी दिल्ली येथे 25व्या भारत रंगनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे, निधन झालेल्या कीर्तिदा मेकानी कोणत्या देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या? तर या सिंगापूर या देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या. कोण? कीर्तिदा मेकानी. ओके.
तर अशा प्रकारे मित्रांनो 24 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत आणि फॅक्ट जर आपण प्रश्नांमध्ये ॲड केले तर 50+ तुमचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत, जे पोलीस भरतीत दरवर्षी विचारले जातात. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया, जी तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे. पूर्ण पाहून किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, कोणती नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नर्मदा. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 1 मे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 24. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, मराठी भाषा दिन 21 मार्च. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, त्वचा. त्यानंतर प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास खालीलपैकी काय म्हटले जायचे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बारगीर. त्यानंतर प्रश्न आहे, गांधीजींनी केलेल्या चळवळीबाबत योग्य जोडी ओळखा. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, असहकार आंदोलन 1920. त्यानंतर प्रश्न आहे, समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजली जाते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, फॅदम. पुढील प्रश्न आहे, मुघल बादशाह हुमायूनचा पराभव कोणी केला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, शेरशाह सुरी. त्यानंतर प्रश्न आहे, मायकल फॅराडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सममूल्य भार. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शरद, हेमंत, शिशिर. त्यानंतर प्रश्न आहे, चॅट जीपीटी काय आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, AI. त्यानंतर प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांचा पदावधी डॅश डॅश इतका असतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, 6 वर्षे. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, चंदीगड. त्यानंतर प्रश्न आहे, कसारा घाट म्हणजेच डॅश डॅश होय? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, थळघाट. त्यानंतर प्रश्न आहे, मेघालयची राजधानी खालीलपैकी कोणती? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, शिलाँग. त्यानंतरचा प्रश्न आहे, ASC अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विशाखापट्टणम. त्यानंतर प्रश्न आहे, विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, चंद्रकांत लहरिया. त्यानंतर प्रश्न आहे, प्रजासत्ताक दिन 2026 परेडमध्ये कोणत्या राज्याचा चित्ररथ अव्वल ठरलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र. त्यानंतर प्रश्न आहे, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, शेख जोआन बिन हमद अल थानी. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी शिलालेख कला कोणत्या देशात आढळली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडोनेशिया. त्यानंतर प्रश्न आहे, सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क कोणी सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, CDS अनिल चौहान. त्यानंतर प्रश्न आहे, 25व्या भारत रंग नाट्य महोत्सव 2026चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. शेवटचा प्रश्न आहे, निधन झालेल्या कीर्तिदा मेकानी कोणत्या देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर. तर अशा प्रकारे मित्रांनो 24 प्रश्नांची रिव्हिजन आपण पूर्ण केलेली आहे. या रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.